नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट। 2024 मधील करंट अफेअर्सचे पुढील मुद्दे पाहणार आहोत आपण मित्रांनो। चला तर मग सुरू करूया। पहिला मुद्दा आहे मित्रांनो, FIH चे म्हणजे अध्यक्ष पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत मोहम्मद तय्यब इकराम, पाकिस्तानचे आहेत मित्रांनो। FIH म्हणजे काय? फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल डी हॉकी, म्हणजे हॉकीचे इंटरनॅशनल फेडरेशन आहे। फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीचे पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून पाकिस्तानचे मोहम्मद तय्यब इकराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे आधीसुद्धा अध्यक्ष होतेच मित्रांनो। 2022 पासून 5 नोव्हेंबर 2022 पासून हे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा एकदा 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली 2026 पर्यंत। ठीक आहे, मोहम्मद तय्यब इकराम 2022 मध्ये भारताच्या नरेंद्र बत्रा यांच्या जागी नियुक्ती झाली होती। आता त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत असेल। FIH ची स्थापना मित्रांनो लक्षात ठेवा 1924 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे। पुढील मुद्दा पाहू। COP29 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 29वी बैठक जे की संयुक्त राष्ट्र आयोजित करत असते मित्रांनो, अझरबैजानच्या बाकूमध्ये आयोजित करण्यात आली। अझरबैजान देशाची राजधानी बाकू। COP29 संयुक्त राष्ट्राची 29वी हवामान बदल परिषद, संयुक्त राष्ट्राची 29वी हवामान बदल परिषद COP नावानं ओळखली जाते। कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अझरबैजानच्या बाकूमध्ये 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल। या परिषदेमध्ये हवामान बदल विरोधात एक वित्तीय फंडसुद्धा निर्माण केला जाईल, म्हणून या परिषदेला फायनान्स COP म्हटलं जात आहे मित्रांनो। महत्त्वाचा मुद्दा आहे। काय मुद्दा आहे मित्रांनो? वित्तीय फंड स्थापन केला जाईल जे हवामान बदल आहे याच्या विरोधात। जे विकसनशील देश आहेत ते मिळून एक वित्तीय फंड स्थापन करतील आणि त्याचा उपयोग हवामान बदलाच्या विरोधात करतील, म्हणून या COPला म्हणजे COP29ला फायनान्स COP म्हणून ओळखलं जात आहे। COP परिषदेची सुरुवात 1995 मध्ये बर्लिन या जर्मनीच्या राजधानीपासून झाली। 28वी COP परिषद म्हणजे याच्या आधीची दुबईमध्ये पार पडली आणि 27वी पण लक्षात ठेवा मित्रांनो, 27वी शर्म अल शेख इजिप्तमध्ये पार पडली होती। 28वी दुबईमध्ये आणि 29वी बाकूमध्ये। पुढील मुद्दा पाहू। भारताचा अर्जुन एरिगेसी चेस मास्टर अर्जुन एरिगेसी चेन्नई ग्रँडमास्टर टूर्नामेंट जिंकल्यानंतर ते जगात दुसऱ्या क्रमांकाचे बुद्धिबळपटू ठरले मित्रांनो। काही दिवसांपूर्वी 2805 इलो रेटिंग मिळवणारे विश्वनाथ आनंद यांच्यानंतर दुसरे खेळाडू ठरले आहेत। अर्जुन एरिगेसी हे भारताचे 54वे बुद्धिबळपटू असून तेलंगणा राज्याचे आहेत। कोणत्या राज्याचे आहेत? तेलंगणा। बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत। ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले बुद्धिबळपटू कोण होते? ठीक आहे, हा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले बुद्धिबळपटू। आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की भारताचे 85वे बुद्धिबळपटू कोण आहेत? ठीक आहे, पुढील मुद्दा। पेन्स्टर एअर डिफेन्स सिस्टम, ठीक आहे, हवाई सुरक्षा यंत्रणा पिन्स्टर। भारताने रशियाकडून मोबाईल एअर डिफेन्स सिस्टम पिन्स्टर घेण्याचा निर्णय घेतला आहे किंवा करार केलेला आहे। हा करार BDL म्हणजे भारत डायनामिक लिमिटेड व रूसी कंपनी रोसोबोरोनेक्स यांच्यात झाला। 36 किलोमीटरच्या रेंजला डिटेक्ट करू शकते। हे पिन्स्टर काय करणार आहे मित्रांनो? समजा आता हा भारत आणि हा कोणताही देश पकडा, याच्यावरून जर मिसाईल सोडण्यात आली तर हे अगोदरच डिटेक्ट करून त्याला हवेतच नष्ट करून टाकेल। पिन्स्टर रशियाकडून घेतलेला आहे। याआधी मित्रांनो रशियावर प्रश्न आलेला आहे। एक गोष्ट आणखी लक्षात ठेवजा, S-400 ही मिसाईलसुद्धा आपण रशियाकडून घेतलेली आहे। कलशनिकोव AK
247 हे जे बंदूक आहे हे सुद्धा आपण रशियाकडून घेतलेले आहे. पुढील मुद्दा, द नोबेल पीस प्राईज म्हणजे शांततेचा नोबेल एका संघटनेला देण्यात आलेला 2024मध्ये नियोन हिदानक्यो. शांततेचा नोबेल 2024मध्ये नियोन हिदानक्यो या जापानी संघटनेला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही संघटना हिरोशिमा व नागासाकीमध्ये झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात पीडित व्यक्तींना मदत करते आणि जगाला अणुबॉम्बपासून दूर राहण्याचा सल्ला देते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अणुबॉम्बमध्ये तुम्हाला माहिती आहे 1945मध्ये 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने जापानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्बचे हल्ले केले होते, ज्यामध्ये पहिल्या बॉम्बमध्ये 90,000 आणि दुसऱ्या बॉम्बमध्ये जवळजवळ लाखाच्या वरती लोक मृत्युमुखी पडले होते. मित्रांनो, आता त्याच्यामध्ये असेही व्यक्ती मारले गेले असतील ना ज्यांचा काही दोष नाही. म्हणून मानवतेची हानी थांबवण्यासाठी ही संघटना कार्य करते आणि अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्र जेवढेही असतील त्यांच्या विरोधात काम करते. नियोन हिदानक्यो त्याला शांततेचा नोबेल देण्यात आला आणि 2023मध्ये हा शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी या महिलेला देण्यात आलेला, जे इराणच्या आहेत. ठीक आहे, इराणी महिला आहेत. या महिलांच्या अधिकाराबाबत, मुस्लिम महिलांच्या अधिकाराबाबत इराणमध्ये लढत आहेत. मित्रांनो, त्यांना 2023मध्ये शांततेचा नोबेल देण्यात आला होता आणि 2024मध्ये नियोन हिदानक्यो या संघटनेला देण्यात आला. पुढील मुद्दा, 95वा मुरगप्पा हॉकी गोल्ड कप. पहिली गोष्ट मित्रांनो, मुरगप्पा कप हा कशाशी संबंधित आहे? हॉकीशी आहे. ठीक आहे, 95वा मुरगप्पा हॉकी गोल्ड कप 2024 फायनल सामना भारतीय रेल्वेने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला हरवून जिंकला. पहिला मुद्दा की भारतीय रेल्वेने जिंकला आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला हरवून जिंकला. फायनल सामना चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन स्टेडियमवर पार पडला. सुरुवात 1901 पासून झाली. मुरगप्पा हॉकी गोल्ड कप. पुढील मुद्दा, मनदीप जांगरा सुपर फेदरवेट. मनदीप जांगरा वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचा सुपर फेदरवेट खिताब मिळवणारे पहिले भारतीय ठरले. ते हरियाणा राज्याचे असून 2015मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त आहे. बॉक्सिंगचा आहे सुपर फेदरवेट आणि पहिले भारतीय ठरले हरियाणा राज्याचे मनदीप जांगरा. 2015मध्ये अर्जुन पुरस्कारसुद्धा प्राप्त आहे. पुढील मुद्दा, आशियान भारत नेटवर्क थिंक टँक संमेलन. आशियान भारत नेटवर्क थिंक टँक चे 8वे गोलमेज संमेलन सिंगापूर येथे आयोजित केले गेले. भारताचे प्रतिनिधित्व विदेश मंत्री एस जयशंकर यांनी केले. विदेश मंत्री एस जयशंकर. आशियान संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी झाली. कुठं झाली? बँकॉक, जे की थायलंडची राजधानी आहे आणि त्याचे मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया येथे आहे. पुढील मुद्दा, हा परत झाला मित्रांनो COP29 संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद 29वी. आत्ताच सांगितलं मी कुठं पार पडली. अझरबैजानच्या बाकूमध्ये पार पडणार आहे 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान. ठीक आहे, फायनान्स कॉप म्हटल्या जाणार आहे आणि 1995मध्ये पहिली बर्लिनमध्ये आयोजित करण्यात आली होती. 28वी दुबईमध्ये आणि 27वी शर्म अल शेख इजिप्तमध्ये. पुढील मुद्दा, भारतात दान देणारे दानशूर शिव नाडार. ठीक आहे, HCL भारत कम्प्युटरेस लिमिटेडचे ते असं म्हणू शकतो फाउंडर आहे. हुरुन इंडियाने नुकतीच हुरुन इंडिया परोपकार सूची जाहीर केली. त्यामध्ये भारतात सर्वाधिक दान देणारे शिव नाडार ठरले. स्थान व दान म्हणजे कोणता व्यक्ती कोणत्या नंबरला आहे? पहिल्या नंबरला शिव नाडार आहेत, 2153 कोटी रुपये दान केले. दुसऱ्या नंबरला मुकेश अंबानी आहे, 407 कोटी दान केले. तिसऱ्या नंबरला बजाज कंपनी आहे, 352 कोटी दान केले. आणि यामध्ये एक विशेष लक्ष ठेवायचं म्हणजे
21 महिलांनी सुद्धा 724 कोटी रुपये दान केलेले आहे मित्रांनो। चौथ्या नंबरला इथं दिलेलं आहे कुमार मंगलम बिर्ला आहेत 334 कोटी आणि गौतम अडानी 5व्या नंबरला आहेत 330 कोटी। अशा प्रकारे मित्रांनो आपण 2024 मधील आणखी काही महत्त्वाच्या घटना पाहिलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद।